थँक्यू प्रसाद सर. पहा आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये एक चावी मिळाली आहे. चावी मिळाली. गणेश गल्ली मुंबईचा राजा, त्यावरती किचन आहे. जर कोणाची असेल. अमित, अमित तुझी आहे का? मुंबईचा राजा तर सावंतांचीच असेल. पहा खेळाडूंच्या खिशामध्ये जर मोबाईल वगैरे सापडला तर तरी देखील पॅनल्टी आहे 2 धावांची. त्यामुळे थोडीशी काळजी करा. आताचे खेळाडू तसे स्मार्ट आहेत. स्मार्टफोनला थोडस लांबच ठेवतात आपल्यापासून. आणि पहा स्वच्छता राखणं देखील आपलाच धर्म. त्यामुळे मी सर्वांना विनंती करतोय की आपण जे काही खाल्ल्यानंतर प्लास्टिक वगैरे असेल ते डस्टबिन मध्येच फेकायचंय. बाजूला आपण गार्बेज बॅग ठेवली आहे. कचऱ्याची योग्य ठिकाणी जागा तुम्ही योग्य जागेवरतीच टाका. त्यामुळे सर्वांनाच विनंती करतो, कारण की स्वच्छता राखणं देखील तितकंच गरजेचं. प्रधानमंत्रींची योजना देखील आहे की स्वच्छता आपल्याला राखायची. त्यामुळे सर्वांना मी विनंती करतो, काही जबाबदाऱ्या स्वतःच्या हातात आपल्याला घ्याव्या लागतात. व डावाकडे जिथे मात्र मॅच आपल्याला पाहायला मिळते तन्म पॅकर्स ओम साई गणेश. 2 संघांमध्ये ही लढत. स्ट्रायकिंग एंड वरती ओमकार बाटणे, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती विशाल फुलोरे. गोलंदाजी मार्क वरती तन्म पॅकर्स संघाचा विजय, अर्थातच विशाल जाधव. डावाला सुरुवात. 2 दादा संघ एकमेकांच्या समोर. कोणाची दादागिरी, कोणाची हुकूमत. पहिल्याच बॉल वरती विशाल जाधवची फिरकी. ताप करण्याचा प्रयत्न होता ओमकारचा, संपर्क झाला नाही. पहिला डॉट. व आता मात्र दिव्यागतीने फेकलेला बॉल. मागचा बॉल वरती वेगाने इम्प्रेस केला. पुढच्या बॉल वरती थोडीशी हुशारी दाखवत असताना गोलंदाज विशाल. 2 डॉट बॉल्स. 2 डॉट बॉल्स नंतर विशाल आता मात्र ओमकार सोबत येतोय. एकत्र येतात 2 बॅटर्स. थोडीशी चर्चा करतात. 2 डॉट आल्यानंतर पुढच्या बॉल वरती काय केलं जाईल बघूया. 2 डॉट्स डेफिनेटली प्रत्युत्तर देण्याच्या प्रयत्नामध्ये ओमकार. ओ अजून एक चांगला बॉल. बॅक टू बॅक 3 डॉट बॉल्स. सध्या तरी फक्त प्ले मध्ये गोलंदाज आणि कीपर ओमकार पाटणे हे नाव फक्त झळकतंय. त्याच्या नावापुढे धावा नाही. हो अजून एक आपण पाहतोय, पण आता मात्र पंचांचा सिग्नल आला तो म्हणजे नो बॉल. एक्स्ट्रा रन्सने खातं खुललंय. ओमकारचं थोडस वाढलेलं प्रेशर या बॉल वरती रिलीज झालंय, पण हाही बॉल ओमकारला मात्र समजला नव्हता. हाही डॉट बॉल आला होता. जणू काही कनेक्शन दूर झालंय. संपर्क होणं गरजेचं आहे. मी आधीच सांगितलं संपर्क होणं गरजेचं होतं. कनेक्शन झालं. टायमिंग प्रॉपर. धावा 4. या खेळाडूला लय मिळाली तर धावांचा प्रलय नक्की येईल. फलंदाज ओमकार पाटणे ओपीने ऑपरेशन करायला घेतलंय.
हॅलो. धावा झाल्या धावफलकावरती धावांचे 11. 11 धावा स्कोरबोर्ड वरती लागल्यात. हॅलो 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 हॅलो. गुलंदाज विशाल पहिलाच बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. एकदा इथून मात्र मिळते धावसंख्या धावफलकावरती एका धावेच्या मदतीने तुम्ही 12. 12 धावा स्कोरबोर्ड वरती लागल्यात. विशालचा पुढचा बॉल स्ट्रायकिंग एंड वरती ओम म्हात्रे. ओम साठी चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. इथं तो डॉट बॉल. गोलंदाज विशाल ज्याप्रमाणे गोलंदाजी करतोय चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंड वरती ओमला देखील शांत ठेवलं. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर आघाडीला ओमकार आणि विशाल आला होता. दोन्ही फलंदाजांना वाद करण्यामध्ये यश मिळालंय ते म्हणजे तन्मय पॅकर्स संघाला. आणि त्यानंतर आपण पाहतोय की तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा विशाल. अजून एक चांगला बॉल. पण आताचा बॉल आपण पाहतो अंपायर थोडीशी हॉरिझॉन्टल एक्सरसाइज करतात. एक्स्ट्रा रनने धावफलक. पुन्हा एकदा बागपूर वरती खेळण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग. एकाच सटेप मध्ये चेंडू पकडलाय उचललाय तोपर्यंत एक धाव कंप्लीट. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावर आपण जर पाहिली 14 धावा स्कोर बोर्ड वर लागल्यात. चार चेंडू आतापर्यंत झाले. 14 धावा धावफलकावर लागल्यात. विशालचा पुढचा बॉल स्ट्रायकिंग एंड वरती अंकेश पाटणे. एक धाव इथून मात्र मिळेल. अंकेशच्या नावापुढे देखील धावा थोड्याशा आपण पाहतोय की कमी लागल्यात. या डावामध्ये चांगली गोलंदाजी झाली तन्मय पॅकर्स संघाची. पण ओमसाई गणेश संघ थोडासा अडचणीत सापडला. समस्याच वाढल्यात आणि त्यामधून समाधान शोधावं लागेल. आता मात्र धाव घेण्याची इच्छा फक्त ओमची होती. अंकेशने मात्र थांबवलं. चेंडू चालत आतापर्यंत या षटकातील 5 बॉल झालेत. धावा धावफलकावरती आहेत म्हणजे 15 धावा धावफलकावर लागल्यात. 5 चेंडू आतापर्यंत कंप्लीट. गोलंदाज विशाल चांगली गोलंदाजी करतोय आणि आता मात्र डगआउट मधून अपेक्षा थोडा वाढत असताना ओमला इथे मात्र काहीसा मेसेज पास ऑन केलाय. थोडीशी स्ट्रॅटेजी आखली. थोडस यंत्र बदललंय. बघूयात या यंत्रणेमध्ये किती ताकद आहे. कारण की उरलेले बॉल्स खेळण्यासाठी ओमने मात्र आपली बॅट बदलली आहे. थांबून खेळण्याचा प्रयत्न. स्ट्रोक कंट्रोल करू शकला नाहीये फलंदाजाला. बाद अजून एक धक्का लागत असताना टीम ओमसाई गणेश संघाला मागोमाग एक फलंदाज बाद होत चाललेत. महेश शिंदे आज अब्सेंट आहेत त्यामुळे थोडीशी अडचण आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र स्वतः कॅप्टन येतो विकी. थोडीशी इनिंग फिकी पडली. या फिकी इनिंग मध्ये रंग भरण्यासाठी विकी आलाय. धावा झाले धावफलकावरती धावांचे 15 स्कोरबोर्ड वरती लागल्यात. चौथ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपण पाहतोय. पॉवर प्लेचे षटक. गोलंदाज रोशनचा वापर केलाय. दहा मिनिटं 15 धावा धावफलकावरती 3 षटकांचा खेळ कंप्लीट. रोशन स्ट्रायकिंग एंड वरती अंकेश पाटणे. इथे मात्र विकेट मिळाली आहे.
अजून एक फलंदाज इथे मात्र बाद होत असताना हिट विकेटची विकेट. अंकेश बाद झाला आणि आता मात्र नवीन फलंदाज येतोय तो म्हणजे उमेश. पाटणे बंधू आज तितकीशी कमाल करू शकले नाही. ओमकारने जरूर 2 चौकार मारले पण महेश शिंदेच्या अणुबस्तीमध्ये थोडस अडचणीत सापडला ओम साई गणेश संघ. इथे मात्र आला स्विच हिट करण्याचा प्रयत्न. टायमिंग तर झालाय इन दी एअर होता पण हलकासा चेंडू आतमध्ये पडला. धावा 4. उमेशने आल्या चौकार मारला. 6व्या क्रमांकावरती आलेला फलंदाज चौकार मारतोय आणि आघाडीला आलेला फक्त ओमकारने आतापर्यंत चौकार मारला. म्हणजे मधल्या फळीतील फलंदाज फक्त मैदानामध्ये आले त्यांच्या नावापुढे तितक्याशा धावा लागला नाही. चौकारही आला नाही. चौकार जणू काही लुप्त झाले होते पण 6व्या क्रमांकाचा फलंदाज उमेश आल्यानंतर चौकार मारणं किती इझी आहे हे त्याने दाखवलं. 19वा फलकावर 19. तो मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न खेळाडू तिथे मात्र तैनात होय. एक धाव इथून मात्र मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावर आपण पाहतो ती म्हणजे 20. 3 चेंडू आतापर्यंत झालेत. 20 धावा धावफलकावर. स्ट्रायकिंग एंड वरती विकी पाटील. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न प्रहार तर केला होता. आलाय तो डॉट बॉल. 4 चेंडू आतापर्यंत झाले. धावांचा दुष्काळ पडला. 20 धावा धावफलकावरती. पुढे सरकला. विकीने बुकी मारली आहे. धावा 4. चौकाराच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो ती म्हणजे 24. फिकी पडलेल्या इनिंग मध्ये थोडासा रंग भरतोय विकी पाटील. बीपीला व्हीआयपी खेळ खेळावा लागेल. पुन्हा एकदा पुढे येऊन अजून एक चांगला फटका. बॅक टू बॅक 2 चौकार विकीच्या बॅट मधून. नुकताच साईबाबांचं दर्शन घेऊन आलेत. साईबाबांचं दर्शन घेऊन आशीर्वाद घेऊन आलेत आणि आता मात्र मैदानामध्ये खेळ देखील तसाच पाहायला मिळतोय. साई पालखीची एक वेगळी मजा आहे. मोठ्या गावातून देखील आता साई पालखी थोड्याच दिवसापूर्वी मोठ्या गावामध्ये रिटर्न आली. सर्वांचा आशीर्वाद साई भक्त विकी पाटील आणि दरवर्षी जात असतात. आणि आता मात्र या इनिंग मध्ये जेव्हा गरज आहे तेव्हा मात्र चांगला इफेक्ट चांगला इम्पॅक्ट पाडत असताना विकी. स्ट्रायकिंग एंड वरती उमेश. पहिलाच बॉल ऑफसाइडला खेळण्याचा प्रयत्न. रोशनच्या अगेन्स्ट चांगली बॅटिंग केली विकीने पण आता मात्र गोलंदाजी मार्कवरती अंकित. उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब मिळाला होता मागच्या रविवारी या खेळाडूला. पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. येतोय तो डॉट बॉल. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. टायमिंग प्रॉपर झाला. धावा 4 मिळतील. अगदी जमिनीला गुदगुल्या करत बॉल बाउंड्री लाईनचा बाहेर गेलाय. जमिनीला गुदगुल्या करत जाणारा हा बॉल स्कोरबोर्डला अचानक थोडीशी ताकद प्रदान करतोय. विकी पाटीलच्या बॅट मधून 3रा चौकार आलाय. धावसंख्या धावफलकावरती 33. पुढे येऊन अजून एक खणखणीत सणसणीत दणदणीत चौका आलाय. विकी या डावामध्ये आपली कमाल आणि पुन्हा एकदा ओमसाई गणेश संघाला एक टोटल उभं करण्याचा प्रयत्नामध्ये चांगली फाईट करतोय. पुन्हा एकदा विकीने मारली अजून एक बुक्की. धावा 4 मिळाल्यात. थांबत नाहीये. 20 धावांवरती वैयक्तिक खेळतोय. बॅक टू बॅक 3 चौकार विकीच्या बॅट मधून आलेत. लागोपाठचे 3.
पुन्हा एकदा अजून एक चांगला क्या बात आहे. मागच्या रविवारी जरूर उत्कृष्ट गोलंदाज असं किताब तुम्हाला मिळालं होतं, पण ओमसाई गणेश संघाचा हा खेळाडू संघ अडचणीत होता. पुन्हा एकदा डावाला उभं केलंय. डावा झाला धावफलकावरती कामांचे 45-46 टार्गेट. आणि विकीला इथे मात्र पारितोषिक आलं ते म्हणजे मयुरेश कडून 500 रुपयांचं पारितोषिक मिळालंय. बॅटिंग देखील तितकीच जबरदस्त केली आहे. मी नेहमी म्हणत असतो ओमसाई गणेश संघ ज्याला क्रिकेटचं भान आहे त्यालाच ओमसाई गणेश संघामध्ये स्थान आहे. आणि एक चांगला संघ बॅलन्स टीम आहे. आज जरूर महेश शिंदे अब्सेंट, पण तरी देखील एक चांगली फाईट दिली आहे. तर तन्मय पाकर संघ मागच्या ओव्हर मध्ये झालेली जी दुखापत ती विसरावी लागेल. 46 धावा इथून मात्र करायच्यात. 46 टार्गेट आणि 46 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल. दोन्ही बाजूला छोटीशी मीटिंग आपण पाहतोय, दोन्ही बाजूला घेराव आपण पाहतोय, पण या घेरावातून कोणाची सुटका होईल ह्याचं उत्तर, आणि ह्याचं उत्तर आपल्याला मिळेल दुसऱ्या सत्रामध्ये. त्याचं धावतं वर्णन आपण ऐकणार आहोत लोकप्रिय समालोचक प्रसाद परमसर यांच्या आवाजामध्ये. आणि आपण ड्रॉ देखील ओपन करणार आहोत. तर विजेत्या दोन टीम्सला मी इन्व्हाइट करतोय. डोंबिवली स्ट्रायकर्स आणि शहर आगाई. डोंबिवली स्ट्रायकर्स आणि शहर आगाई आपण या. डोंबिवली स्ट्रायकर्स टीम आणि शहर आगाई ड्रॉ ओपन करणार आहोत. ड्रॉ ओपन करत आहोत आपण. ड्रॉ ओपन करत आहोत. कोणत्या संघाला इथे मात्र पुढे चाल मिळेल. आणि नशिबाची साथ आय थिंक डोंबिवली स्ट्रायकर्स संघाला मिळाली. आज चांगला खेळ देखील झाला आणि ज्याप्रमाणे मगाशी ऋषीने सांगितलं की आज संघासोबत आपण आहोत आणि आज संघाला मात्र चांगले मेसेज देखील दिलेत. चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळेल, पण सध्या तरी दुसऱ्या डावामध्ये कशा प्रकारे धावांचा पाठलाग केला जाईल त्याचं धावतं समालोचन आपण ऐकणार आहोत प्रसाद परमसरांच्या आवाजामध्ये. हॅलो हॅलो, थँक्यू सो मच मोर भोईर. तर बाय झाली, ड्रॉ कम्प्लीट झाला आणि बाय मिळाली डोंबिवली स्ट्रायकर या संघाला. डोंबिवली स्ट्रायकर या संघाला मिळाली ती बाय मिळाली आहे. आणि चालू चालणारा विजेता संघ लगेचच नेक्स्ट मॅच मध्ये जय रागे संघासमोर खेळेल. बोलिंग मार्कर अमित कडाई. नेक्स्टच्या बाहेर चेंडू, वाईट बॉलचा इशारा पंचांनी केलाय. वाईट बॉलने सुरुवात झाली. मगाशी आपण बघितलं की मागच्या दोन्ही मॅच मध्ये 50च्या पलीकडे असले टार्गेट चेस झालेलं नाहीये. इथे 50च्या खाली आपण बघतोय टार्गेट आहे 46चं. अमित कडाई राऊंड द विकेट पुन्हा एकदा. हो 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 हो, लाजवाब भारदस्त मारा. स्ट्राइक इंडला विशाल. एक वाईड एक डॉट. धावसंख्या 1. लक्ष्य 46 आहे सामना जिंकण्यासाठी. स्ट्रेट ड्राईव्ह रनआउटची संधी होती.
फलंदाज पुढे सरसावला होता. डॉट बॉल अगेन. धाव संख्या फक्त आणि फक्त एक, जी वाईट स्वरूपात आतापर्यंत ऍड झाली आहे धाव फलकावर. संघा बघतोय म्हणजे बॅटिंग करतोय म्हणजेच तन्मय प्रतिष्ठान. अमित टू विशाल. स्वीप करायचा प्रयत्न होता, लेग स्टिकच्या बाहेर आहे. वाईड बॉल अगेन. 2 चेंडू वाईड, धावसंख्या 2 बॉल डॉट. 46 लक्ष सामना जिंकण्यासाठी. 46 टू विन. रिक्वायर 109.120. 9.20. 9 ते 10 धावा करायचे तुम्हाला षटकामागे सामना जिंकण्यासाठी. अमित नेक्स्ट बॉल. लेग स्टिकच्या बाहेर अगेन. अजून एक वाईड. आतापर्यंत 3 वाईड फेकले जातापर्यंत या षटकामध्ये. बॅटमधून एकही धावा अंकित झालेली नाहीये. तिन्ही वाईड, आपण तिन्हीच्या धावा बघतोय तर वाईड स्वरूपात गोलंदाजाने स्वतःहून बहाल केले आहेत फलंदाजी करणाऱ्या संघाला. राऊंड विकेट पुन्हा अमित कडाई. बॉटम हँड समोर मारलाय. खणखणीत चौकार. चौकाराने खातं उघडलंय फलंदाजाने विशालने. चौकाराने अकाउंट ओपन करतोय. धावसंख्या 7 धावा धाव फलकावर. आणि आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूचा खेळ अजून शिल्लक आहे. विकेट किपर आता ओंकार पाटणे आता यष्टीच्या थोडस जवळ जाऊन उभा राहिलाय. अमितचा पुढचा चेंडू विशालसाठी. 7 धावा धाव फलकावर. स्वीप आणि गॅप. चौकार. बॅक टू बॅक चौकार. तन्मय प्रतिष्ठानसाठी 2 चेंडू 2 चौकार विशालच्या बॅटमधून. ओंकार पाटणे लगेच गेले अमितकडे. कधी कानमध्ये येतोय, कधी काही खेळाडूची चर्चा करतायत विशाला कशा प्रकारे थांबवलं जाईल. पहिले काय चेंडू आपण बघितलं की निर्धाव टाकले होते निश्चितच अमितने बॅटिंग करत असताना विशालच्या समोर. नंतर मात्र बघितलं की दिशेवर नियंत्रण ठेवू शकत नाहीये. बॅक टू बॅक 2 चौकार आपण बघितले मैदानावर. धावसंख्या 2 अंकामध्ये 3 वाईड 2 चौकार 11 धावा धाव फलकावर. अजूनही 35 धावा करायच्यात 20 चेंडू मध्ये. राऊंड विकेट अगेन. हो 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 लाजवाब. दर्जेदार चेंडू. हो 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 लाजवाब. दर्जेदार रिव्हर्स स्वीप. व्यासपीठावर मनोहर सावंत साहेबांचं आगमन झाले. मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे या शिवतेज मंगळवर्ती चषकामध्ये. सुस्वागतम. त्या चौकारामुळे धावसंख्याची अंकी जर ती बघतो ती 15 धावा 15 धावा धाव फलकावर. चोवीस चेंडून 31 धावांची गरज आहे. 24 बॉल अँड 31 टू विन. षटक क्रमांक 2 घेऊन येतो तो ओंकार पाटणे. चोवीस 31 समीकरण. स्ट्राईकला पहिल्यांदा असेल तो फलंदाज रोशन. रोशन ऑन स्ट्राईक फर्स्ट टाइम. ओंकार पाटणे षटक क्रमांक पहिला वैयक्तिक. संघाकडून दुसरं षटक. व्हॉट अ शॉट. व्हॉट अ शॉट. दर्जेदार स्वीप आपण बघतोय. पॉवर पॅक स्वीप.
आणि धावसंख्या चौकारामध्ये थेट 19 वर. 19 ऑन स्कोर कार्ड. स्ट्रेट ड्राईव्ह, व्हॉट अ शॉट. ताबडतोड, तोडफोड, आक्रमक आणि दर्जेदार. रोशन, रोशनीने 2 चौकारामुळे आपल्या संघामध्ये रोषणाई आणली आहे. एवढी जबरदस्त फलंदाजी आपण बघतोय. आणि ते सुद्धा ओमकार पाटणेच्या विरोधात 2 खणखणीत चौकार मारलेत. एक स्वीप, एक स्ट्रेट ड्राईव्ह. धावसंख्या 23. हो, इथे मात्र वेगवान चेंडू होता. बॅटच्या खालून चेंडू सरळ विकेट कीपरकडे जातोय. डॉट. निर्धाव. धावसंख्या 23 वर थांबली आहे. लक्ष 46, अजूनही 23 धावा करायच्या आहेत. बॅकफुटला गेला, इनसाइड एज कट करायचा प्रयत्न होता, टायमिंग करू शकला नाहीये. निर्धाव. ऑफ साईडला पूर्णपणे खांबून बघते खेळाडू. त्या ठिकाणी या खेळाडू उभे आहेत. पॅक करून टाकली पूर्णपणे साईड रोशनसाठी. प्रचंड वेग. पहिले 2 चेंडू 2 चौकारे, पण नंतरचे 3ही चेंडू डॉमिनेट केलेत अक्षरशः फलंदाज रोशनला. 3 बॅक टू बॅक डॉट. धावसंख्या 23 वर थांबली आहे. स्थिरावली, अंकुश लागलाय 23 वर. अजूनही 23 धावा करायच्या आहेत, कारण 46चं लक्ष मैदानावर सामना जिंकण्यासाठी. खेळाडूंची अदली बदली होते. त्या ठिकाणी बघायचं कुठं कशा प्रकारची गोलंदाजी असेल. निर्णायक चेंडू घेऊन ओमकार पाटणे. विशालची पोझिशन बघू होता, त्या ठिकाणी एक्झॅक्टली कुठे येऊ शकतो. वेगवान चेंडू होता. संधी रनआउटची होती. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये चेंडू आला नाही हातामध्ये. तर एकदा तिथे कंप्लीट, चिक्की सिंगल कंप्लीट. आणि धावसंख्या आपण बघतो जाऊन पोहोचली. आपण बघतो धावफलकावरती 24. 24 धावा. अजूनही 18 चेंडू आणि गरज आहे ती 22 धाव्यांची. 18 चेंडू 22 हे समीकरण उरलंय. 18 बॉल 22 टू विन. 18 चेंडू 22 धावा. चला, स्टॉपवर सुरू आहे. गोष्ट लक्षात ठेवायची. स्टॉपवर सुरू आहे. सामना सुरू करा. गोलंदाज अंकिश, लेफ्ट आर्म राऊंड विकेट. समोर रोशन. 18 चेंडू आणि 22 ची गरज आहे. सिक्स्टीच्या बाहेर आहे. वाईट बॉल. ही धाव ऍड करूया स्कोर कार्ड वर. 25. हो, समोर फटका. स्ट्रेट ड्राईव्ह. दर्जेदार फटका रोशनच्या बॅट मधून. चांगला फटका वसूल केला. धावसंख्या 29. लक्ष 46 आहे. हो, इथे स्वीप करायचा प्रयत्न. लिडिंग एज आणि बॉक्स आउटच्या स्वरूपात फलंदाज बाद. पहिल्या गडी बाद होतोय. पहिल्या गडी गारद होतोय. आणि पहिल्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप 29 धाव्यांची या अंतराम सर्कल क्रिकेट टुर्नामेंटमध्ये, या स्पर्धेमध्ये, शिवतेज मंगलबुरी चषकामध्ये 29 वा पहिला फलंदाज बाद झालाय तन्मय प्रतिष्ठान या संघाचा. लॉस ऑफ 1. तन्मय प्रतिष्ठान विरुद्ध ओम साई गणेश अशी क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहतात. असा सामना तुम्ही बघताय. बॅटिंगसाठी आला तो देवेंद्र, नवीन फलंदाज, स्ट्रायकिंग एंडला.
ही जोडी ही कोंडी फोडली फायनली अंकेशने आपल्या संघासाठी विकेट दिली काढून. राऊंड विकेट अंकेश. एक्स्ट्रीच्या बाहेर आहे. वाईट बॉल. अजून एक धावी ते ऍड होईल. धावसंख्या 30. अजूनही गरजे ते 16. हो 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 इथे पण ऑप्शनच्या बाहेर बघूया. चेंडू वाईड आहे आणि फिल्डिंग टीमने घेतला रिव्ह्यू. बघायचं त्यांचा डिसिजन काय असणार आहे. पंचांचा डिसिजन काय असणार आहे. तिसऱ्या पंचांकडे रेफर केला डिसिजन वाईड साठी. चला तिसऱ्या पंचांत सुद्धा निर्णय जो चालला वाईड बॉल. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. धावसंख्या 31. अजूनही 15 रनची आवश्यकता आहे. Still require 15 to win. अंकेश समोर येतो. देवेंद्र स्ट्रायकिंग एंडला. अजूनही 15 करायचे आहेत. ओ गुड बॉलिंग. स्टंपिंग साठी अपील. ओमकार कडून प्रेशर आणला जातोय पंचांकडे आणि तिसऱ्या पंचांकडे रेफर करण्यात आलाय स्टंपिंग साठी. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवण्यात आलाय स्टंपिंग साठी. इट्स नॉट आउट. फलंदाज नाबाद आहे. धावसंख्या तिथेच आहे 31 वर. अजून करायचे ते 15. राऊंड विकेट. 15 बॉल अँड 15 टू विन. स्ट्रेट ड्राईव्ह. चांगला फटका. रनआउटची संधी पण चेंडू हातामध्ये आलेलाच नाहीये ओमकारच्या. चिकी सिंगल परफेक्ट थ्रो होता टू विकेट कीपर पण चेंडू कॅचआउट झाला नाहीये. तो आपण बघतो की त्या ठिकाणी एक चिकी सिंगल फलंदाजांनी कंप्लीट केला. धावसंख्येला आकार दिला. धावसंख्या 32. अजूनही 14 चेंडू आणि 14 रनची आवश्यकता आहे. सामन्याला कलाटणी मिळू शकते. फक्त गोलंदाजांनी विकेट काढणं गरजेचं आहे. दबाव टाकणं गरजेचं आहे. निर्धाव चेंडू येणं गरजेचं आहे. तरच ही मॅच मध्ये वापसी करू शकतात. कमबॅक करू शकतात गोलंदाजी करणारा संघ ओम साई गणेश. अंकेश थर्ड मॅनचा एक खेळाडू डीप मध्ये तो बाहेर काढत होता सर्कलच्या बाहेर. पुन्हा त्याला बोलवलं आतमध्ये सर्कलच्या आतमध्ये. पुढचा चेंडू राऊंड विकेट. अंकेश बॅकफुटला गेला. जागा बनवली. भरपूर मोठा रूम होता. शॉर्ट पिच चेंडू आणि चांगला कव्हर ड्राईव्ह.
पंचिंग कव्हर ड्राईव्ह. आणि या चौकारामुळे धावसंख्या 36 36 10 धावांची आता आवश्यकता राहिली आहे. 13 चेंडू 10 धावा. 13 बॉल 10. ओ इथे मात्र केली ती चूक. इथे मात्र केली चूक. कव्हर ड्राईव्ह करायचा होता विशालला. थोडंसं एलिव्हेशन जास्त मिळालं आणि चेंडू जातो सरळ बाहेर. बॉक्स आउट. फलंदाज बाद. आता 2 षटकांचा खेळ शिल्लक राहिला आणि 12 चेंडू हवे तर 10 धावा सामना जिंकण्यासाठी. 12 बॉल 10. बॅटिंग पॉवर प्ले बीन टेकन, जो मेंडेटरी या स्पर्धेमध्ये. पंचांचा सिग्नल ताबडतोब येतो 4थ्या षटकामध्ये जेव्हा ते बॅटिंग पॉवर प्ले घेतला जातो. आणि बॅटिंग पॉवर प्ले फक्त 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर असतात. अशा मोमेंटला धावा वाचवणं किती अवघड आहे हे बघायचं आहे. गोलंदाज कशा प्रकारे गोलंदाजी करताय ओमकार पाटणे. 12 बॉल 10. हो चांगला काउंटर गॅप मध्ये. गुड शॉट देवेंद्र. जबरदस्त चौकार. बॉटमॅनचा वापर. हो क्या बात आहे. फ्लिकचा फटका. टायमिंग बघा. बॉटमॅनचा वापर बघा. अप्रतिम. बॅक टू बॅक चौकार. फक्त 2 धावांची गरज आहे. 44 धावफलकावर. हो वेगवान चेंडू. अवघ्या 2 धावांची आता गरज आहे. तन्मय प्रतिष्ठान विरुद्ध ओम साई गणेश. हो इथे मात्र चेंडू हा पंचांचा इशारा लेग बाईटचा. संघाच्या खात्यामध्ये हा 4 धावा ऍड करतील धावफलकावर. धावसंख्येत भर आणि सामना फिनिश. तन्मय प्रतिष्ठान सामन्यात जिंकतोय. त्यांनी लगेचच खेळायचं पुढच्या मॅच मध्ये. ते जय रागाई या संघाबरोबर. सामनावीर ठरला विशाल जाधव. 16 धावांनी 1 विकेट सुद्धा काढली आहे. तो सामन्याचा पुरस्कार विशालला जातोय. मॅन ऑफ द मॅच गोज टू विशाल.